ಇದೊಂದು ಗವರ್ಮೆಂಟ್ ಬಸ್ಸಲ್ಲಿ ನಡೆದಿರುವಂಥ ಘಟನೆ ಇದು. ಏನಂತ ಹೇಳಿದರೆ 2-3 ದಿವಸ ಆಯಿತು. ಇದು ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾದಲ್ಲಿ ಭಾರಿ ವೈರಲ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಇದು ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಇದಕ್ಕೆ ರಿಯಾಕ್ಷನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರಾ ಏನಂತ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಆದರೆ ನಾನೇನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಇದು ಎಷ್ಟು ಜನ ಶೇರ್ ಮಾಡಲಿಕ್ಕಾಗತ್ತೆ ಅಷ್ಟು ಜನ ಶೇರ್ ಮಾಡಬೇಕಿದು. ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅವನಿಗೆ ಆದ ಒಂದು ಫ್ಯಾಮಿಲಿ ಇರುತ್ತೆ. ಆ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಒಳಗಡೆ ಗೊತ್ತಾಗಬೇಕು ಇಂಥ ಒಂದು ಕಾಮದವನು ನಮ್ಮ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಒಳಗಡೆ ಇದ್ದಾನೆ ಅಂತೇಳಿ. ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಇಂಥದ್ದು ಕಂಡಕ್ಟರಲ್ಲಿ ಸುಮಾರು ನೋಡಿದ್ದಾನೆ. 100ರಲ್ಲಿ 10% ಇಂಥದ್ದೇ ಇರೋದು. ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಬಾಕಿ 80% ಒಳ್ಳೆ ಜನಕ್ಕೆ ಇಂಥ 10% ಅವರು ಕಳಂಕ ತಂದಿರೋದು. ಒಂದೊಂದು ಇರುತ್ತೆ, ಲೇಡೀಸು ಮಿಡ್ಲಲ್ಲಿ ಒರೆಸ್ಕೊಂಡು ಹೋಗೋದು, ಅಲ್ಲದ ಜಾಗಕ್ಕೆ ಟಚ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗೋದು, ಇಂಥದ್ದು ಸುಮಾರು ನಾವು ನೋಡಿದೇನು ಹೊಸದಾಗಿರೋದೇನಲ್ಲ. ಇದು ಒಂಥರದ ಒಂದು ರೋಗ, ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ಈ ರೋಗವನ್ನು ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಈ ಥರನೇ ಮಾಡಿ ಅದನ್ನು ಮುಗಿಸ್ಬೇಕು. ಇಂಥ ರೋಗ ಇದ್ದವರನ್ನು ತಂದು ಇಡಬಾರ್ದು. ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಇದು हगल ಆಗಿದ್ದು. इवन नाईट स्लीपर बस. नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या YouTube चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत एका व्हायरल व्हिडिओ बद्दल ज्याने सगळीकडेच खळबळ माजवली आहे. हा व्हिडिओ आहे मंगळुरूच्या एका KSRTC बस कंडक्टरचा ज्याने धक्कादायक कृत्य केलं. ज्या जाणून घेऊया काय आहे हे नेमकं प्रकरण. हा व्हिडिओ बंगळुरू मधला आहे जिथे एक KSRTC बस कंडक्टर प्रदीप काशप्पा नाईक याने बसने प्रवास करणाऱ्या एका तरुणीचा गैरफायदा घेतला. ही तरुणी झोपली असताना कंडक्टरने तिच्याशी गैरवर्तन केलं. हा सगळा प्रकार बसच्या आज एका दुसऱ्या प्रवाशाने आपल्या मोबाईलवर रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि लोकांचा संताप अनावर झाला. नेटकऱ्यांनी याला दहशतवाद्यांपेक्षाही भयंकर असं संबोधलं आणि व्हिडिओतील मुलीचा चेहरा ब्लर करण्याची मागणी केली. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर कर्नाटक सरकार आणि KSRTC ने तात्काळ कारवाई केली. कंडक्टरला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आणि कोंढे पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली. त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 74 आणि 75 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. हा व्हिडिओ असेंडिंग ऑर्डर 1 व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि आरोपी कंडक्टरला अटक केली. यावरून समाजात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं? असं गैरवर्तन करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे की नाही? तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि असेच महत्त्वाचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. तोपर्यंत टाटा, बाय बाय.